नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी पटकन तयार होणारी रसरशीत अशी जिलेबीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। तर ही जिलेबी बनवणं अतिशय सोपे आहे। अजिबात जास्त काही मेहनत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटात इन्स्टंट जिलेबी आपण तयार करणार आहोत। तर इथे एका पातेल्यामध्ये इथे मी आता मेजरिंग कप वापरलेला आहे। तुम्ही घरातली कुठलीही वाटी फिक्स करा आणि त्याने सर्व जिन्नस मोजून घ्या। तर इथे मेजरिंग कपाने 1.5 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि सेम कपाने आपल्याला इथे 1 कपभर पाणी घ्यायचं आहे आणि याचा पाक तयार करायचा आहे। तर साधं सिंपल असं प्रमाण सांगते। फक्त आपल्याला जी साखर आहे ना, एखाद्या भांड्यात किंवा ह्या पातेल्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी किंचित पाणी वरती राहील एवढं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि याचा पाक तयार करायचा आहे। सोबतच काही इथे मी 2 विलायची घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे। काही केशरच्या काड्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहे आणि थोडासा इथे मी ऑरेंज कलर टाकत आहे, फूड कलर टाकत आहे किंवा तुम्ही पिवळा जर रंग असेल ना तर तो सुद्धा यामध्ये वापरू शकता, जेणेकरून आपल्या जिलेबीला छान असा रंग येईल। तर किंवा जिलेबीचा तुम्हाला कलर मिळतो ना, तो सुद्धा वापरला ना तरीही जिलेबीला छान असा रंग येतो। सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिश्रण गॅसवरती काही मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। सतत ढवळवत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर साखर पूर्णपणे वितळली की हा जो पाक आहे ना पातळ तयार व्हायला लागतो आणि आपल्याला अगदी जास्त घट्ट किंवा अगदी एकतारी पाक करायचा नाही, जेणेकरून आपली जी जिलेबी आहे ना या पाकामध्ये व्यवस्थित मुरली जाईल असा पाक आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे। जर जास्त घट्ट पाक झाला तर जिलेबी आपली व्यवस्थित मुरणार नाही, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर पाक शिजल्याच्या नंतर आपण गॅस अगदीच कमी ठेवलेला आहे आणि सगळ्यात शेवटी त्या अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। आता हा पाक आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि जिलेबी बनवण्याची तयारी करून घेऊया। आता सुरुवातीला ज्या मेजरिंग कपाने आपण साखर मोजून घेतलेली ना, त्याच मेजरिंग कपाने इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। तर मैदा मी सुरुवातीला छान असा चाळून घेतलेला आहे। आता या मिक्सिंग बाउलमध्ये टाकून आपल्याला यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे, जेणेकरून आपली जी जिलेबी आहे ना मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे। आता हे जे तूप आहे ना या मैद्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे जे मोहन आहे ना तुपाचं या पिठाला व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करायचे आहे। तर इथे तूप वापरलेलं आहे, तुम्हाला तेल वापरायचं असेल तरीही वापरू शकता। फक्त तेल वापरताना थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर वापरायचं आहे। आता ही इन्स्टंट जिलेबी आपण तयार करणार आहोत ना, तर त्यासाठी इथे मी 1 चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही इथे खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता। आता ही इन्स्टंट जिलेबी असल्यामुळे यामध्ये आपण खाण्याचा सोडा आणि इनो वापरत आहे। जर आपल्याला अगदी प्रॉपर पद्धतीने हलवायची स्टाईल जिलेबी बनवायची असेल ना, तर त्यासाठी आपल्याला खमीर लागणार आहे किंवा आपण त्याला ड्राय ईस्ट म्हणू शकतो, ते आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागतं आणि त्यानंतर ह्या पिठामध्ये टाकून हे जे पीठ आहे ना मुरण्यासाठी ठेवायला लागतं। तर त्या प्रोसेसला बराचसा वेळ जातो। तर त्यासाठी ही अगदी इन्स्टंट प्रोसेस आहे। ह्या पद्धतीने जरी जिलेबी बनवली ना मस्तच तयार होते। हे पीठ भिजवत असताना थोडंच पाणी टाकायचं आहे, अगदीच एकदाच घालायचं नाही। तर सुरुवातीला 1 कपभर पाणी घेतलेलं होतं आणि त्यानंतर अगदी आवश्यकता लागली म्हणून मी अर्धा कप पाणी पुन्हा घेतलेलं आहे। तर असं मिश्रण मी तयार करून हे 10 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे। आता अर्ध्या कपातलं सुद्धा एवढं पाणी उरलेलं आहे। तर टोटल मला बरोबर 1.25 कप पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे। 10 मिनिटं छान रेस्ट देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना तर हे पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। थोडंसं हे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जर जास्त पातळ झाली तर जिलेबी व्यवस्थित होणार नाही। मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा अजिबात जास्त पातळ ठेवायचं नाही। तर हे अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे एखादं दुधाचं पॅकेट असेल किंवा मिठाच्या पुडीचं पॅकेट असेल ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण भरून घ्यायचं आणि मस्त अशी जिलेबी तुम्ही पाडून घ्यायचं आहे। आता तेलसुद्धा आपल्याला जास्त गरम असायला नको, मस्त असं मीडियम हे तेल आपल्याला ठेवायचं आहे। गॅसही मध्यम ठेवायची आहे, कमी गॅसही ठेवायची नाही आणि मोठाही नाही। तर मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या ज्या जिलेब्या आहे ना मस्त अशा पाडून घ्यायच्या आहे। आता जिलेबीचा आकार अगदी प्रॉपर गोल आला पाहिजे असं काही नाही, तर अगदी तुम्ही कशाही ह्या जिलेब्या तयार करून घेऊ शकता। तर हे पहा, तेलात सोडल्याच्या नंतर अगदी मस्त अशा फुललेल्या आहे। आता मस्त अशा मध्यम गॅसवरती आपण ह्या कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायच्या आहे। तर अगदी छानच ह्या जिलेब्या तयार झालेल्या आहे। अजिबात जास्त काही मेहनत नाही, अगदी कोणीही सहजरित्या ह्या जिलेबी आहे ना त्या बनवू शकता। इतकी सोपी आहे पद्धत आहे आणि अगदी केव्हाही तुमचं मन झालं ना तेव्हा तुम्ही ही जिलेबी बनवून खाऊ शकता। तर त्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन
ही जिलेबी आहे ना विकत आणण्याची गरज लागणार नाही. तर बोलता बोलता छान अशा माझ्या जिलेब्या इथे तळून झालेल्या आहे. त्यानंतर आपला जो पाक आहे ना तो आपला इथे कोमट आहे. तर आपल्याला जिलेबी जी आहे ना ही जेव्हा आपण तेलातून काढतो आणि पाक जो आहे ना हा पूर्णपणे गरम नसावा किंवा पूर्णपणे थंड नसावा, कोमट असावा. त्यातच आपल्याला ह्या तळलेल्या ज्या जिलेब्या आहे ना त्या लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, पाक आपल्याला हलकासा कोमट असायला हवे आणि जिलेबी ज्या आहे ना त्या अगदीच तेलातून काढल्या काढल्या आपल्याला ह्या पाकामध्ये सोडायच्या आहेत. तेव्हाच त्या छान अशा मुरल्याही जातात आणि पाकसुद्धा आतमध्येपर्यंत व्यवस्थित शोषला जातो. तर आता मी काही मिनिटासाठी छान व्यवस्थित ह्या पाकामध्ये बुडवून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या जाळीदार भांड्यावरती काढून घ्यायचे आहे. आता सगळे ज्या जिलेब्या आहे ना त्या मी सेम पद्धतीने आता तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपली मस्त अशी रसरशीत कुरकुरीत ही जी जिलेबी आहे ना तयार झालेली आहे. आता बऱ्याचदा काय होतं, हा जो पाक आहे ना जसा जसा आपण जिलेबी यामध्ये बुडवतो ना त्यानंतर हा जो पाक आहे ना हलकासा घट्ट होत जातो. तर त्यावेळेला काय करायचं, हलकंसं थोडंसं पाणी मिक्स करायचं, थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा जिलेबी यामध्ये घालायची आहे. जेणेकरून आपला जो पाक आहे ना जास्त घट्ट होणार नाही. कारण जास्त घट्ट पाक तयार झाला ना तर जिलेब्या व्यवस्थित अशा त्यामध्ये बुडल्या जात नाही किंवा जो पाक आहे ना जिलेबीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरला जात नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं जर घट्ट वाटल्यास थोडंसं पाणी मिक्स करायचं, पुन्हा गरम करायचं आणि त्यानंतर हलकासा कोमट झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिलेब्या घालायच्या आहे. तर हे पहा काय मस्त अशा आपल्या ह्या रसरशीत जिलेब्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. तर ह्या घरी एकदा जरूर ट्राय करून पहा. कशा झाल्या ते सुद्धा कळवायला अजिबात मला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.